हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे शिरा। शिरा म्हटलं की लहान मुलांनाच आवडतोच आणि आपण शिरा सण वगैरे असेल तर करतच असतो। आता सण सुरू होणार आहे तर आपण जरा छान वेगळ्या पद्धतीचा माव्यासारखा लागणारा शिरा आणि झटपट होणारा आणि कमी साहित्यात होणारा शिरा बनवणार आहे। आपण एकदम छान टेस्टी होतो, एकदम मावा जसा लागतो तसाच हा शिरा होतो। कमी साहित्यात कमी मेहनतीत असा हा शिरा होतो। आज बघूया आपण शिऱ्यासाठी लागणारे साहित्य। 1 वाटी आपण रवा घेतलाय, त्याच्यात 1 वाटी आपण दूध टाकून भिजत ठेवूया। आता याच्यावर झाकण देऊया। 1 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी दूध टाकून आपण भिजत ठेवूया। तुमच्याजवळ वेळ नसेल तर 15 मिनिटं पण ठेवू शकतात, नाहीतर अर्धा तास ठेवला तर छान एकदम चांगला रवा फुलून येईल। आपण आता हे रवा 1 वाटी घेतला तर तो आपण अर्धा तास भिजवून ठेवला। त्याच्यात आपण दूध टाकून ठेवलं होतं 1 वाटी आणि आता तो छान फुलून आलाय बघा। आता सकाळच्या वेळेस करायचा असेल डब्यासाठी म्हणजे नाश्त्यासाठी वगैरे तर तुम्ही 15 मिनिटं भिजवला तरी छान होतो आणि असा फुलून येतो बघा। आणि तूप घेतले पाऊण वाटी, दूध घेतले 1 वाटी, अर्धी वाटी साखर घेतली। तुम्हाला गोड हवं असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही आणखी वाढवू शकता। आणि किसमिस, बदाम आणि काजू। आता आपण तूप टाकूया कढईत। आणि आपण आता हे काजू बदाम हे सगळं आपण तळून घेऊया। बदाम, किसमिस आणि काजू हे पहिले तळून घेऊया। आपण सहसा रवा भाजून घेतो आणि नंतर करतो, पण हा जरा अशा पद्धतीने केल्याने तो एकदम माव्यासारखा जरा चव येते, एकदम टेस्टी होतो आणि झटपट पण होतो। आता आपण हे तळून तेलात तुपात परतून घेतल्यानंतर आपण आता काढून घेऊया। त्याला थोडे वेळ काढून घेतले, तुपात तळून घेतले। आता आपण आणखी तूप टाकूया। जे आपण अर्धी वाटी घेतलं होतं तूप तेच वापरू आपण। आता आपण आहे ना भिजवलं होतं, अर्धा तास मी भिजवून ठेवलं होतं। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 15 मिनिटं पण भिजवू शकता। आता आपण हे कढईत टाकूया। हा सगळं आपण आता रवा भिजवलेला त्याला आपण छान परतून घ्यायचं। हा थोडं आपल्याला पहिले चिकट झालेला वाटतो, पण तो सुटत जातो म्हणजे भाजल्या जातो चांगला। आता आपण याला मोकळा होईल तेव्हा म्हणजे आपण समजायचं की आपला रवा चांगला भाजला गेला आहे। म्हणजे आता अजून त्याला 5 मिनिटं आपल्याला असं परतून घ्यावं लागेल। असं थोडासा कलर पण चेंज होतो, तोपर्यंत 5 मिनिटं आपण असं छान व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आणि सुटत जातो, मोकळा होतो तेव्हा म्हणजे समजायचं की आपला शिरा चांगला भाजला गेला आहे, कच्चा राहत नाही। आपला ना रवा एकदम मोकळा होत झाला आहे, म्हणजे आपला रवा चांगला भाजला गेला आहे आणि थोडा कलर पण चेंज होतो त्याचा। मीडियम फ्लेमवर करून घ्यायचा म्हणजे जळत पण नाही, जरा वेळ लागतो भाजायला। पण आता तो चांगला भाजला गेला आहे। आता आपण तो काढून घेऊया। कढईत तूप टाकलं थोडं आणि ह्या आपण साखर घेतली होती अर्धी वाटी, ती आपण कॅरेमेल करून घ्यायची, म्हणजे त्याचा कलर चेंज होईस्तोपर्यंत वितळून घ्यायची। आता आपण तूप टाकलं, त्याच्यात साखर टाकली आपण अर्धी वाटी आणि आता आपण त्याला कॅरेमेल करून घेऊ। पण ते सारखं परतत राहायचं आपण। मी गॅस मीडियम ठेवला आहे, त्याला थोडं 5-7 मिनिटं लागतात। अशा पद्धतीने केला शिरा तर एकदम छान रवा माव्यासारखी त्याची चव येते, एकदम टेस्टी लागतो बघा। आता आपली साखर वितळत चालली आहे। आता याचा रंग चेंज होईल ते आपण दूध टाकूया।
असं केल्याने त्या शिऱ्याचा चव एकदम भन्नाट येते. तुम्ही अशा पद्धतीने केला तर नेहमी तुम्ही याच पद्धतीने करा. साखरेचा कलर चेंज झाला. आता आपण अजून थोडंसं त्याला चेंज झाला आहे कलर. आता आपण त्याच्यात गॅस स्लो करायचा आणि दूध टाकूया आणि हलवून घेऊया. आणि याच्यात आता आपण लगेच आपण रवा हे करून घेतला होता तो टाकायचा आणि गॅस स्लो ठेवायचा. त्याच क्षणी खायची इच्छा होईल असा हा शिरा होतो. आता आपण छान एकदम मोकळा आणि छान झाला आहे शिरा. आपण याच्यात गूळ नाही वापरला आहे. आपण आता कॅरेमेल साखरेचं करून घेतल्यामुळे याच्यात बघा एकदम मोकळा आणि एकदम छान झालं. आताच आपण जे काजू बदाम सगळं तळून घेतले होते तुपात ते टाकूया आणि आता छान परतून घेऊ. प्लेवर आता आपण स्लोवर 2 मिनटं झाकण ठेवू. एकदम गॅस स्लो ठेवायचा आणि आपण काढूया. प्लेटमध्ये सर्व करूया. एकदम छान झाला आहे आपला वेगळ्या पद्धतीने केलेला शिरा. एकदम टेस्टी माव्यासारखा रवादार जाळी एकदम मऊ लुसलुशीत असा छान झाला आहे. टेस्टी तो एकदम माव्यासारखाच लागतो. तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून या. आता सण सुरू झाले. सगळ्यांना काही काही गोड पदार्थ करतातच. त्यामुळे हा असा पद्धतीचा शिरा तुम्ही नक्की करून करा. तुमच्या घरात लहानांपासून सर्वांना सगळ्यांना आवडेल. आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा. असंच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. धन्यवाद.